Welcome student to my YouTube channel. Now in this lecture we see the model answer solutions of the basic mathematics exam of winter 2025. Winter 2025 चा हा पेपरचे आपण या लेक्चर मध्ये सोल्युशन्स पाहणार आहोत. हे सोल्यूशन आपण शेवटपर्यंत पाहायचं आहे. यानंतर आपण अप्लाइड मॅथमॅटिक्सचे लेक्चरची सीरीज आपण बनवणार आहोत. तेही आपण पाहायचे आहे. आणि हा या पद्धतीने पेपर होता. क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4. आता ह्या सर्व प्रश्नांचा आपण 1 बाय 1 सोल्यूशन पाहणार आहे. पहिल्या प्रश्नातला पहिलाच प्रश्न होता, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग ऑफ 5/6 प्लस लॉग ऑफ 12/35 प्लस लॉग ऑफ 7/2. या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्या दोनसाठी लॉग m इंटू n हा रूल वापरायचा आहे. म्हणजे 5/m इंटू लॉग m प्लस लॉग n चा रूल काय, लॉग m इंटू n. म्हणजे 5/6 इंटू 12/35 होईल. आणि परत ते सिम्प्लिफाय करा. 5/35 मध्ये 1/7 आणि 6 1 जा 6, 6 2 जा 12, म्हणजे त्या ठिकाणी 2/7 येईल. म्हणजे पुढच्या स्टेपला लॉग 2/7 प्लस लॉग 7/2 आणि परत लॉग m प्लस लॉग n चाच रूल वापरायचा. लॉग m प्लस लॉग n इज इक्वल टू लॉग mn. 2/7 इंटू 7/2. त्याचा गुणाकार केला तर 1 येतो आणि लॉग 1ची व्हॅल्यू 0 येते. ते कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सोडवता येते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन ऑफ 210 डिग्री. हे 210 आहे ते आपल्याला 180 अधिक 30 असं लिहिता येतं. 180 म्हणजे 2 गुणिले 90 अधिक 30. याचा जो क्वाड्रंट आहे 210चा तो तिसरा क्वाड्रंट आहे. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह असतो म्हणून मायनस घ्या, मायनस चिन्ह घ्या. त्याच्यानंतर 2 इंटू 90 मधला 2 हा जो कोइफिशियंट आहे तो इवन आहे म्हणून साईनच्या ऐवजी साइन रेशोज ठेवायचा आहे, बदलायचा नाही. आणि 30 थीटा म्हणजे 30 म्हणजे साइन मायनस साइन 30 आणि साइन 30ची किंमत -½ असते. या ठिकाणी अलिड अँगल त्याचा फॉर्म्युला वापरला आहे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 3 - 4 अँड हॅव्हिंग स्लोप 3/2. आता या ठिकाणी स्लोप आणि पॉईंट हे दोन गोष्टी आहेत आणि म्हणून हा स्लोप पॉईंट फॉर्मचा फॉर्म्युला वापरायचा. y - y1 इज इक्वल टू m इंटू x - x1. आणि मग x1 म्हणजे 3 आणि y1 म्हणजे 4. x कॉर्डिनेट 3 आहे, y कॉर्डिनेट -4 आहे. त्या व्हॅल्यू या फॉर्म्युलेमध्ये ठेवा. स्लोप दिला आहे 3/2, त्याची किंमत ठेवा. पुढे गेल्यानंतर 2 जो राईट साईडला डिवाइड आहे त्याला लेफ्टला घ्या. 2y + 4 इज इक्वल टू 3 इंटू x - 3. याचं मल्टिप्लिकेशन करायचे, सिम्प्लिफाय करा. 2 इंटू y 2y प्लस 2 इंटू 4 8 इज इक्वल टू 3x - 9. या सर्व टर्म्स लेफ्ट साईडला घ्या. -3x प्लस 2y प्लस 8 प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि 8 प्लस 9 17 येईल. आणि याला -1ने मल्टिप्लाय करा म्हणजे 3x - 2y - 17 या इज इक्वल टू 0 आहे त्याचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे डी. त्याच्यामध्ये इफ f(x) इज इक्वल टू x³ - 9x + 1 फाइंड f(2) + f(3) असं विचारलं आहे. f(2) काढत असताना x बरोबर 2 ठेवा, f(2) दोन्ही बाजूला ठेवा, लेफ्ट आणि राईट साईडला. म्हणजे 2³ - 9 इंटू 2 प्लस 1 असं येईल. 2³ येईल 8 - 9 इंटू 2 18 प्लस 1 म्हणजे -10 प्लस 1 -9 अशी f(2) व्हॅल्यू येईल. त्याच्यानंतर x इज इक्वल टू 3 आहे, x इज इक्वल टू 3 ठेवा. f(x) म्हणजे f(3) इज इक्वल टू 3³ - 9 इंटू 3 प्लस 1 असेल. आणि 27 - 27 प्लस 1 म्हणजे 1 असं उत्तर येईल f(3)चं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड dy/dx इफ y इज इक्वल टू e⁻x इंटू sin x. तर डिफरन्शिएट बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही बाजूचा d/dx घ्या. सो dy/dx काय असेल, dy/dx ऑफ e⁻x इंटू sin x. त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे e⁻x आणि sin x चा u इंटू v रूल वापरायचा आहे. e⁻x ॲज इट इज d/dx ऑफ sin x प्लस sin x ॲज इट इज d/dx ऑफ e⁻x. आणि नंतर d/dx ऑफ sin x cos x, d/dx ऑफ e⁻x. नेक्स्ट स्टेपला तुम्ही e⁻x कॉमन घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे,
फाइंड द स्लोप ऑफ टेंजंट टू द कर्व y इज इक्वल टू x मायनस एक्स स्क्वेअर ॲट 2 इज इक्वल टू 0. आता हे स्लोप ऑफ टेंजंट टू द कर्व काढत असताना जो y हा कर्व दिला आहे तो आधी डिफरन्शिएट करा. y इज dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2x मायनस एक्स स्क्वेअर असेल. त्याच्यानंतर मध्ये सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन रूल वापरायचा आहे. d बाय dx ऑफ 2x मायनस d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. परत 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घ्या, d बाय dx ऑफ x येईल. त्याच्यानंतर d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर x रेज टू एनचा फॉर्म्युला वापरायचा n इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येईल 2 मायनस 2x ही dy बाय dx ही व्हॅल्यू असेल. या dy बाय dx या व्हॅल्यूमध्ये स्लोप काढण्यासाठी पॉईंट 2 0चे कॉर्डिनेट ठेवायचे. x कॉर्डिनेट 2 आणि y कॉर्डिनेट 0 ठेवला तर 2 मायनस 2 0 म्हणजे स्लोपची व्हॅल्यू येते 2. त्याच्यानंतर जी बीट आहे इफ मीन is 34.5 and standard deviation is 5. Find the coefficient of variance. This is also easy example. या ठिकाणी काय करायचे पहा, COV is equal to SD upon mean into 100. आता SD आणि मीनची व्हॅल्यू दिली 5 आणि 34.5 या किमती ठेवा. कॅल्क्युलेटरच्या सहाय्यानं सिम्प्लिफाय करा. आन्सर येतं 14.49. नाउ वी गो टू द क्वेश्चन नंबर 2. सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. पहिलाच प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड इफ दिस मॅट्रिक्स 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस 2 इंटू दिस नेक्स्ट मॅट्रिक्स 3 0 2 1 4 5 2 1 0 इंटू ब्रॅकेट 1 2 3 याला मल्टिप्लाय इज इक्वल टू एक्स वाय झेड. आधी काय करायचे, 2 हा जो स्केलर आहे सेकंड डिटर्मिनंटचा सेकंड मॅट्रिक्सचा त्यानं त्याच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 इंटू 3 6 2 इंटू 0 2 2 इंटू 2 4 या पद्धतीने. पुढे जाऊन 2 मॅट्रिक्सचे ॲडिशन करायचे. 1 प्लस 6 3 प्लस 0 2 प्लस 4 2 प्लस 2 करस्पॉन्डिंग एलिमेंट जे आहेत त्यांची ॲडिशन करायची. आणि 7 3 6 4 8 11 7 3 2 या पद्धतीने आपल्याला मॅट्रिक्स मिळतो कर्ली ब्रॅकेट्समधला. त्याला मल्टिप्लाय आहे 1 2 3. आता या 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/3 आहे, दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/1 आहे. म्हणजे येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर 3/1 असेल. म्हणजे 3 रोज आणि 1 कॉलम असेल. फर्स्ट एलिमेंट काय असेल त्याचा R1 C1, सेकंड असेल R2 C1 आणि R3 C1. त्या पद्धतीनं रो कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं आहे. R1 C1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. म्हणजे 7 3 6 1 2 3ला मल्टिप्लाय करायचं. त्या ठिकाणी मिळतं 7 6 प्लस 18. त्याच्यानंतर दुसरं रो मिळते 4 16 प्लस 33 आणि तिसरी रो मिळते 7 6 प्लस 6 इज इक्वल टू एक्स वाय झेड. या सर्वांचे ॲडिशन करा 31 53 19 इज इक्वल टू कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय झेड. आता इक्वलिटी ऑफ मॅट्रिक्सनं आपण एक्स इज इक्वल टू 31 वाय इज इक्वल टू 53 आणि झेड इज इक्वल टू 19 अशी त्याची व्हॅल्यू लिहितो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इफ ए अँड बी हे 2 मॅट्रिक्स दिले, चेक वेदर ए बी सिंग्युलर. ए बीचा आधी प्रॉडक्ट घ्यायचं आहे. त्या ठिकाणी एची ऑर्डर 2/2 आहे, बीची 2/2 आहे. तर येणारा मॅट्रिक्स आहे त्याची पण ऑर्डर 2/2च असते. तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लिकेशन करायचं. ते येतं 1 इंटू 1 0 मायनस 1 इंटू 1 1 मायनस 5 इंटू 0 0. हा R1 C1 आला. R1 C2साठी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहा काय ते 1 इंटू 0 0 मायनस 5 इंटू मायनस 1 प्लस 1. अशा पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ए बीचा प्रोडक्ट येतो 1 5 6 मायनस 4 आणि ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. म्हणजे 1 इंटू मायनस 4 मिडल साईन मायनस द्या आणि 6 इंटू 5 30 मायनस 4 मायनस 30 इज इक्वल टू मायनस 34 इज इक्वल नॉट इक्वल टू 0. सो ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन साइन ऑफ थीटा प्लस 1 डिवाइडेड बाय साइन ऑफ थीटा प्लस 2 इंटू साइन ऑफ थीटा प्लस 3. या ठिकाणी काय करायचं आहे, साइन थीटा बरोबर एक्स ठेवायचे. मग ही एक्सप्रेशन असं येते एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3. सिम्पली पुट साइन थीटा इज इक्वल टू एक्स. आणि आता दोन्ही लेफ्ट साईडला डिनॉमिनेटरला लिनियर फॅक्टर आहेत. मग त्याच्या राईट साईडला पार्शियल फ्रॅक्शन असे येतात ए अपॉन एक्स प्लस 2 प्लस बी अपॉन एक्स प्लस 3. हेच त्याचे पार्शियल फ्रॅक्शन आहेत. आपल्याला ए आणि बीची किंमत शोधायची. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए इंटू एक्स प्लस 3 प्लस बी इंटू एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2 इंटू एक्स प्लस 3. आता दोन्हीचे छेद समान आहेत म्हणजे डिनॉमिनेटर्स आर इक्वल देअरफॉर न्यूमरेटर्स ऑल्सो. आणि मग एक्स प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू एक्स प्लस 3 प्लस बी इंटू एक्स प्लस 2.
आता हे जे दोन फॅक्टर आहेत x+2 आणि x+3 ते फॅक्टर 0 करणारे एक्सची व्हॅल्यू ठेवायची. एकदा x = -2 ठेवा इक्वेशन 2मध्ये आणि सिम्प्लिफाय करा, तुम्हाला a बरोबर -1 मिळेल. त्याच्यानंतर x बरोबर -3 ठेवा याच इक्वेशन 2मध्ये, म्हणजे तुम्हाला b बरोबर -2/-1 म्हणजे 2 मिळेल. तर ह्या a आणि bच्या काढलेल्या किमती परत इक्वेशन 1मध्ये ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचे पार्शियल फ्रॅक्शन मिळतील. x+1/x+2 × x+3 = -1/x+2 आणि शेवटी परत एकदा एक्सची व्हॅल्यू sin θ ठेवा, म्हणजे sin θ मधले हे उत्तर तुम्हाला मिळेल. नाउ वी गो टू द D. प्रूव्ह दॅट tan of a tan of 60 - a into tan of 60 + a is equal to tan of 3a. Consider left hand side. LHS काय आहे पहा, tan a tan 60 - a tan 60 + a. आता tan ची व्हॅल्यू sin मध्ये ठेवा, sin upon cos a sin a upon cos a, tan sin 60 - a upon cos 60 - a, sin 60 + a upon sin 60 + a. आणि परत प्रत्येक ठिकाणी sin 60 - a ला काय करायचे, sin a + b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. त्याचबरोबर sin 60 + a ला sin a + b चा फॉर्म्युला वापरायचा. cos 60 - a ला cos a - b आणि sin 60 + a ला परत एकदा sin a + b. म्हणजे हे इथं काय करायचं, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण सोडवायचे. त्याच्यानंतर काय करायचं, हे राऊंड केलेलं जे आहे sin 60 cos 60 त्याच्या किमती ठेवायचे. √3/2 ही sin 60ची व्हॅल्यू आहे आणि cos 60ची हाफ ही व्हॅल्यू आहे. हे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला न्यूमरेटरमध्ये a - b आणि a + b, त्याचबरोबर डिनॉमिनेटरमध्ये सुद्धा a + b a - b या फॉर्ममध्ये एक्सप्रेशन मिळतं. त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे, a - b × a + b a² - b² आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. याचे सिम्प्लिफिकेशन येतं sin a × 3/4 cos² a - 1/4 sin² a हा न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटरला येईल cos a × 1/4 cos² a - 3/4 sin² a. त्या ठिकाणी न्यूमरेटरला काय करायचं, cos² ची किंमत ठेवायची 1 - sin² आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, sin² ची किंमत ठेवायची 1 - cos². म्हणजे या ठिकाणी या फॉर्ममध्ये मिळेल 3 × 1 - sin² a sin² a आणि cos² a - 3 × 1 - cos² a. न्यूमरेटर पूर्ण साईनमध्ये आला पाहिजे आणि डिनॉमिनेटर पूर्ण कॉसमध्ये आला पाहिजे. आणि पुढे जाऊन सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर या स्टेपपर्यंत येतो आपण sin a × 3 - 4 sin² a upon cos a × 4 cos² a - 3. आता परत ब्रॅकेटच्या बाहेर जे साईन आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस आहे, त्यानं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. दॅट मीन्स वी गेट 3 sin a - 4 sin³ a upon 4 cos³ a - 3 cos a. आणि हेच काय तर ट्रिपल अँगल फॉर्म्युले. न्यूमरेटरची व्हॅल्यू म्हणजेच sin 3a ट्रिपल अँगलचं ती फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर cos 3a ची व्हॅल्यू येते 4 cos³ a - 3 cos a. म्हणजे या ठिकाणी राईट साईडला मिळेल sin 3a upon cos 3a आणि sin upon cos म्हणजेच tan 3a. दॅट इज नथिंग बट राईट हँड साईड. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. पहिलाच प्रश्न काय बघा, प्रूव्ह दॅट cos a + cos 3a upon sin 3a - sin a. याची लेफ्ट हँड साईड कन्सिडर करा. ज्याचा लार्जेस्ट अँगल आहे cos 3a ते आधी लिहा, म्हणजे cos 3a + cos a आणि डिनॉमिनेटरला sin 3a - sin a या पद्धतीने ॲडजस्टमेंट करून घ्या. आता न्यूमरेटरला cos c + cos d आणि डिनॉमिनेटरला sin c - sin d हे फॉर्म्युला वापरायचे. आता c म्हणजे काय तर 3a आणि d म्हणजे a. या किमती काढून c + d/2 ची व्हॅल्यू काढून घ्या, म्हणजे ती 2 येते. c - d/2 ची व्हॅल्यू काढून घ्या, ती येते a. या दोन्ही व्हॅल्यू न्यूमरेटरमध्ये cos c + cos d आणि डिनॉमिनेटरमध्ये sin c - sin d या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. हे फॉर्म्युले असे येतात 2 cos c + d/2 आणि c + d/2 ची व्हॅल्यू आहे 2a. त्याचबरोबर cos c - d/2 त्याची व्हॅल्यू आहे a. डिनॉमिनेटरला आहे 2 cos c + d/2 म्हणजे 2 cos 2a आणि परत sin c - d/2 म्हणजेच sin a. आता हे दोन्ही टर्म्स 2 कॅन्सल होतात. cos 2a हे दोन्ही फॅक्टर आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे, ते दोन्ही कॅन्सल होतील. दॅट मीन्स वी गेट cos a upon sin a आणि विच इज नथिंग बट cot a, दॅट इज राईट हँड साईड. त्याच्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न, प्रूव्ह दॅट
कॉस इनवर्स ऑफ 4/5 इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 27/11. आता कॉस इनवर्स 4/5ला ए म्हणा आणि टॅन इनवर्स 3/5ला बी म्हणायचे. आता कॉस इनवर्स 4/5 त्याच्यावरून कॉस एची व्हॅल्यू येते 4/5. कॉस एवरून साइन ए शोधायचा आहे, तो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर असेल. कॉस एची किंमत ठेवा 4/5 आणि तो सिम्प्लिफाय करायचा. सिम्प्लिफाय केल्यानंतर साइन एची व्हॅल्यू येते 3/5. त्याचप्रमाणे आता टॅन एचा फॉर्म्युला वापरायचा. टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. साइन एची तर किंमत काढली आपण 3/5 आणि इथं कॉस एची व्हॅल्यू आहे 4/5. या व्हॅल्यू ठेवा टॅन एच्या फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे टॅन ए बरोबर मिळेल तुम्हाला 3/4. त्याच्यानंतर बी बरोबर आपण टॅन इनवर्स 3/5 ठेवले, म्हणजे टॅन बीची व्हॅल्यू होती 3/5. या दोन टॅन ए आणि टॅन बीच्या व्हॅल्यू घेऊन टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. टॅन ए प्लस बी म्हणजे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि इथं टॅन ए प्लस टॅन ए म्हणजे 3/4, टॅन बी म्हणजे 3/5. या व्हॅल्यू ठेवा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर उत्तर येतं शेवटी 27/11, म्हणजे टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू आपल्याला 27/11 मिळते. हे जो टॅन आहे तो राईटला घ्या, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 27/11 असेल आणि रिसबस्टिट्यूट करा. ज्याला आपण ए म्हटलं होतं, ए बरोबर आपण कॉस इनवर्स 4/5 ठेवलेलं आहे, प्लस बी बरोबर टॅन इनवर्स 3/5 ठेवले आहे. सो वी गेट दिस ॲज अ प्रूफ. सी नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 2, 5 and the point of intersection of line x plus y is equal to 0 and 2x minus y is equal to 9. आता ए दिलेला पॉईंट त्याला ए म्हणा 2, 5 आणि दुसरा जो पॉईंट आपल्याला शोधायचा आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे दिलेल्या लाईन्स सायमल्टेनियसली सॉल्व करायचे. x + 5 इज इक्वल टू 0, 2x minus y इज इक्वल टू 9. दोन्हीची ॲडिशन करा म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळते 3. एक्सची आलेली किंमत x + y इज इक्वल टू 0 इक्वेशनमध्ये ठेवा, म्हणजे वायची व्हॅल्यू मिळते -3. पॉईंट मिळेल 3, -3. आणि हा जो आहे दिस इज नथिंग बट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, त्याला बी म्हणा. a 2, 5 आणि b 3, -3 हे 2 पॉईंट झाले. हे 2 पॉईंट झाले तर 2 पॉईंट फॉर्मनं आपल्याला त्याचं इक्वेशन काढता येतं. त्याचं फॉर्म्युला आहे y - y1 इज अपॉन x - x1 इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. त्याच्यामध्ये x1 y1 आणि x2 y2च्या किमती ठेवायचे आणि पुढे जाऊन सिम्प्लिफाय करायचे. सिम्प्लिफाय केल्यानंतर या पद्धतीने आन्सर मिळेल, ते म्हणजे 8x + y इज इक्वल टू 21. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड dy बाय dx इफ साइन y इज इक्वल टू लॉग ऑफ x + y. इम्प्लिसिट फंक्शनचं उदाहरण आहे. याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करणारी स्टेप नाही. साइन y इज इक्वल टू लॉग x + y असं घ्या, दोन्ही साईडला डिफरन्शिएट करा. dy/dx ऑफ साइन y इज इक्वल टू dy/dx ऑफ लॉग ऑफ x + y. साइन yचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना कॉम्पोजिट फंक्शन आहे. एक्सच्या ऐवजी y आहे, साइन yचा डेरिव्हेटिव्ह कॉस y लिहा आणि y कॉम्पोजिट असल्यामुळं dy/dx ऑफ इंटू dy/dx ऑफ y करा. त्याला म्हणतात चेन रूल ऑफ डिफरन्शिएशन. राईट साईडला लॉग ऑफ x + y आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो. x + yला u म्हणा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/u म्हणजे 1/x + y इंटू ज्याला u म्हटलं होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं dy/dx ऑफ x + y. त्याच्यानंतर पुढे जाऊन सिम्प्लिफाय करायचे. dy/dx ऑफ x + y त्या ठिकाणी ॲडिशन रूल वापरायचं आहे. dy/dx प्लस dy/dx आणि परत एकदा dy/dx ऑफ 1 आहे राईट साईडला, त्याची व्हॅल्यू ठेवा 1 येईल. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला आणखी राईट साईडला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 1/x + y ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं. 1 मल्टिप्लाय केलं तर 1/x + y येईल प्लस 1/x + y इंटू dy/dx. आपल्याला dy/dx ची किंमत शोधायची. dy/dx असणाऱ्या टर्म लेफ्ट साईडला घ्या. सो कॉस y हे जे राईटचं 1/x + y dy/dx आहे, लेफ्टला आल्यानंतर मायनस होईल. कॉस y dy/dx मायनस 1/x + y dy/dx इज इक्वल टू 1/x + y. लेफ्ट साईडला dy/dx कॉमन घ्या. इनसाईड असेल कॉस y मायनस 1/x + y इज इक्वल टू 1/x + y. ब्रॅकेट राईटला ट्रान्सफर करण्यापूर्वी त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. लेफ्ट साईडचं कॉस y इंटू x + y मायनस 1 इंटू 1/x + y. आता त्याचं राईट साईडला पाठवा dy/dx इज इक्वल टू लेफ्टला x + y डिनॉमिनेटरला आहे, राईटला न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरला असलेली व्हॅल्यू डिनॉमिनेटरला जाईल.
एक्स प्लस वाय दोन्ही ब्रॅकेट अपोजिट पोझिशनला आहेत, कॅन्सल होतील आणि उत्तर मिळेल आपल्याला dy/dx इज इक्वल टू 1/x + y - 1. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. सॉल्व एनी 3 ऑफ द फॉलोइंग. ए बीट आहे पॅरामेट्रिक फंक्शनचे एक्झाम्पल आहे. इफ x इज इक्वल टू a × 2θ - sin 2θ, y इज इक्वल टू a × 1 - cos 2θ, फाइंड dy/dx ॲट θ इज इक्वल टू π/4. या ठिकाणी थीटा पॅरामीटर आहे, dy/dx होता, dy/dθ अपॉन dx/dθ. राईट साईडच्या दोन्ही व्हॅल्यू सेपरेट काढायचे. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे a × 2θ - sin 2θ, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा करा. dx/dθ येईल dy/dθ ऑफ a × 2θ - sin ऑफ 2θ. a कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा, ऑपरेटरच्या बाहेर घ्या. a × dy/dθ ऑफ 2θ - sin ऑफ 2θ. त्या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन रूल वापरायचं आहे. a × d/dθ ऑफ 2θ मायनस d/dθ ऑफ sin ऑफ 2θ. त्याच्यानंतर परत एकदा 2θ मधला 2 कॉमन घ्यायचा बाहेर, 2 आउटसाईड d/dθ ऑफ θ मायनस sin 2θचा डेरिव्हेटिव्ह येईल cos 2θ, परंतु 2θ कॉम्पोजिट असल्यामुळं × d/dθ ऑफ 2θच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे. सो d/dθ त्याची व्हॅल्यू येईल 1. नेक्स्ट स्टेपला a × 2 × 1 - 2 cos 2θ आणि या cos d/dθ ऑफ 2θ काढत असताना राईट साईडला परत एकदा 2 कॉन्स्टंट येतो, बाहेर घ्या d/dθ ऑफ θ. सो व्हॉट वी गेट a × ब्रॅकेट 2 - 2 cos ऑफ 2θ. परत एकदा 2 कॉमन घ्या म्हणजे 2a × ब्रॅकेट 1 - cos 2θ. ही व्हॅल्यू आहे dx/dθची, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. त्याच्यानंतर दुसरं y आहे, y इज इक्वल टू आहे a × 1 - cos 2θ. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू थीटा. d/dθ ऑफ y इज इक्वल टू d/dθ ऑफ a × ब्रॅकेट 1 - cos 2θ. परत एकदा e जो आहे सर्कल करून दाखवलेला कॉन्स्टंट आहे, ऑपरेटरच्या बाहेर घ्या a × d/dθ ऑफ 1 - cos 2θ. नंतर राईटला परत सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन रूल वापरायचा आहे. a × d/dθ ऑफ k मायनस d/dθ ऑफ cos ऑफ 2θ. 1 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह 0 येईल. परत एकदा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस येतो, मिडल साईन मायनस ठेवा. × ब्रॅकेट -sin ऑफ 2θ × d/dθ ऑफ 2θ. 2θ हे कॉम्पोजिट आहे, सो मायनस मायनस प्लस sin ऑफ 2θ × 2 × d/dθ ऑफ θ दॅट इज 1. म्हणजे या ठिकाणी dy/dθ मिळेल 2a sin ऑफ 2θ. या दोन्ही व्हॅल्यू या dy/dxच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. dy/dx मिळेल 2 × sin ऑफ 2θ अपॉन 2 × 1 - cos 2θ. हे 2a कॅन्सल होतील. परत एकदा ट्रिग्नॉमेट्री वापरायचे. sin 2θची व्हॅल्यू असते 2 sin θ cos 2θ आणि डिनॉमिनेटरला 1 - cos 2θ आहे, त्याची व्हॅल्यू आहे 2 sin² θ. सो 2 विल गेट कॅन्सल, वी गेट cos θ अपॉन sin θ, त्याची व्हॅल्यू येते cot θ आणि ॲट θ इज इक्वल टू π/4 व्हॅल्यू विचारली म्हणजे cot π/4 इज इक्वल टू 1. दिस इज रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ dy/dx ॲट θ इज इक्वल टू π/4. त्याच्यानंतर पुढील एक्झाम्पल आहे dy/dx अँड dy/dx इफ y इज इक्वल टू x⁻x प्लस a⁻x प्लस a⁻a. यालाही सिम्प्लिफाय करायचे. पुढे जाऊन डिफरन्शिएट बोथ साईड, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करा. dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ x⁻x प्लस a⁻x प्लस a⁻a. 3 टर्मची ॲडिशन आहे, ॲडिशन रूल वापरायचं आहे. d/dx ऑफ x⁻x प्लस d/dx ऑफ a⁻x प्लस d/dx ऑफ a⁻a. आता राईटला जो थर्ड टर्म आहे a⁻a ती कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 0. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह असतो सेकंड मिडल टर्मचा a⁻x × log a आणि जी फर्स्ट टर्म आहे d/dx ऑफ x⁻x त्या ठिकाणी फंक्शन आहे. दोन्ही बेस आणि इंडेक्समध्ये व्हेरिएबल असल्यामुळं आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह लॉगचा वापर करून काढावा लागणार आहे. त्यासाठी u इज इक्वल टू x घ्या, टेक लॉग ऑफ बोथ साईड. सो लॉग u इज इक्वल टू लॉग x⁻x. इथं m⁻n चा फॉर्म्युला वापरा लॉगचा. x लॉगच्या पुढे येईल, लॉग u इज इक्वल टू x × log x. परत त्याला डिफरन्शिएट करा. d/dx ऑफ लॉग u इज इक्वल टू d/dx ऑफ x × log x. लॉग यूचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/u du/dx आणि x log x चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना प्रॉडक्ट रूल वापरायचा u × v चा.
म्हणजे x ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. परत राईटला लेफ्टला जे यू आहे ते राईटला घ्या, लेफ्टला डिवाइड आहे, राईटला मल्टिप्लाय होईल. यू इंटू ब्रॅकेट एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स हे 1/x प्लस लॉग एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स 1 येईल. हे एक्स अपॉन एक्स कॅन्सल होईल म्हणजे 1 राहील. परत यूची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायचे. डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एक्स. ही आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवा. दॅट विल गेट फायनल आन्सर ॲज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स प्लस ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फाइंड रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ द फॉलोइंग डेटा. आता मार्क्स म्हणजे क्लास इंटरवल आणि नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेले क्लास इंटरवल्स आहेत, क्लासेस आहेत ते डिसकंटिन्युअस आहेत. ते कंटिन्युअस क्लास इंटरवल करून घ्यायचे. त्यासाठी जे लोअर लिमिट आहे त्याच्यामधून 0.5 सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे 10मधून 0.5 सबट्रॅक्ट केलं तर 9.5 होईल. 10 हे लोअर लिमिट आहे आणि अप्पर लिमिट 19 आहे, त्याच्यामध्ये 0.5 ॲड करायचं आहे. सो 9.5 टू 19.5 अशा पद्धतीनं 19.5 टू 29.5, 29.5 टू 39.5, 39.5 टू 49.5, 49.5 टू 59.5 हे कंटिन्युअस क्लासेस होतील. आता 9.5 त्याला एस म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू असं म्हणतो आपण आणि 59.5 म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू. रेंजचा फॉर्म्युला आहे एल मायनस एस म्हणजे 59.5 मायनस 9.5 रेंजची व्हॅल्यू येते 50. कोएफिशियंट ऑफ रेंज आहे एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. 59.5 मायनस 9.5 59.5 प्लस 9.5. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने सोडवायचं आहे. 50/69 म्हणजे 0.7247. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मीन डेव्हिएशनचा. फाइंड द मीन डेव्हिएशन अबाउट मीन फॉर द फॉलोइंग डेटा 3, 6, 5, 7, 10, 12, 15, 18. हे एक्स आय पहिल्या कॉलममध्ये लिहून घ्या. डी आय काढण्यापूर्वी आधी एक्स बार शोधायचा आहे. सिग्मा एक्स म्हणजे हे जे एक्सच्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्याची समेशन करा. 76 येते. या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे एनची व्हॅल्यू 8 आहे. त्याचं उत्तर येईल एक्स बार इज इक्वल टू 9.5. या प्रत्येक एक्स आयमधून काय करायचं, एक्स बार मायनस करायचा म्हणजे 3 मायनस 9.5, 6 मायनस 9.5 असं संपूर्ण एक्स आयमधून काय करायचं आहे 9.5 मायनस करायचं. आणि नंतर डी आय म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू लिहायची. हे मायनस 6.5 आहे त्याच्याऐवजी प्लस 6.5 लिहायचं. मायनस 3.5 त्याच्याऐवजी 3.5 असं लिहायचं. मायनस व्हॅल्यू त्याच्याऐवजी प्लस लिहित जायचं, प्लस व्हॅल्यू प्लसच लिहायचे. डी आयचा जो कॉलम आहे त्याची बेरीज करायची, ती येते 34. त्याच्यानंतर मीन डेव्हिएशन अबाउट एक्स बारचा फॉर्म्युला आहे सिग्मा डी आय अपॉन एन इज इक्वल टू सिग्मा डी आयची व्हॅल्यू येते 34 अपॉन एन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 8. सो विच इज इक्वल टू 4.25. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे द मीन ऑफ रन्स स्कोर्ड बाय 2 बॅट्समन्स A and B in a series of 10 innings are 50 and 12 respectively. The standard deviation of their runs are 15 and 12 respectively. Who is more consistent? काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यू टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहा. बॅट्समन ए आणि बीचा मीन दिलेला आहे 50 आणि 12. स्टँडर्ड डेव्हिएशन आहे 15 आणि 2. या व्हॅल्यू लिहिल्यानंतर 1/1 COV ऑफ ए काढा. त्याचं फॉर्म्युला SD अपॉन मीन इंटू 100. 15/50 इज इक्वल इंटू 100 इज इक्वल टू 30. त्याचप्रमाणे COE ऑफ बी येतो SD अपॉन मीन इंटू 100. 2/12 इंटू 100 विच इज 16.67. आता 16.67 इज लेस दॅन 30 आणि 16.67 हा COE ऑफ बी आहे दॅट इज लेस दॅन COE ऑफ ए. आणि जो लेस आहे तो मोर कन्सिस्टंट असतो म्हणजे बॅट्समन बी इज मोर कन्सिस्टंट. युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड क्वेश्चन नंबर 5 पहा. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. ए बीट आहे. Using matrix method, solve the following equation: x plus y plus z is equal to 3, x plus 2y plus 3z is equal to 4 आणि x plus 4y plus 9z is equal to 6. याचं मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये इक्वेशन ठेवायचे. मॅट्रिक्स इक्वेशन आहे ax is equal to b. a म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. त्याच्यामध्ये काय करायचं तर जे कोएफिशियंट एक्सचे कोएफिशियंट आहे ते पहिल्या कॉलममध्ये 1 1 1, वायचे कोएफिशियंट दुसऱ्या कॉलममध्ये म्हणजे 1 2 4 आणि झेडचे कोएफिशियंट तिसऱ्या कॉलममध्ये 1 3 9
त्याला मल्टिप्लाय करायचे कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल एक्स वाय झेड इज इक्वल टू राईट हँड साईडला असेल 3 4 6 कॉन्स्टंट व्हॅल्यूज. त्याचं सोल्युशन काढण्याचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. त्यापैकी आपल्याला ए इनवर्स शोधायचं आहे, बीची व्हॅल्यू माहीत आहे. ए इनवर्स शोधण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए काढावा लागतो. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे. त्यानंतर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू या पद्धतीने शोधायची. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू येते 2 विच इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी ए इनवर्स एक्झिस्ट होतो. पुढची स्टेप आहे ती मायनर काढण्याची. प्रत्येक इलेमेंट त्याच्या मायनरनं रिप्लेस करायचं. मायनर म्हणजे काय तर डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग करस्पॉन्डिंग रो अँड कॉलम. प्रत्येक एलिमेंटचा मायनर या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे काय तर तो इलेमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये ते डिलीट करायचं आणि उरलेला डिटर्मिनंट 2/2चा त्याच्याऐवजी लिहायचा आणि त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. प्रत्येक डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. याला मायनर ऑफ ए म्हणतात. या पद्धतीनं हे सिम्प्लिफाय करायचे. मायनर ऑफ ए या ठिकाणी मिळतो 6 6 2 5 8 3 1 2 1. त्याच्यापासून को फॅक्टर काढायचे. जे राऊंड केलेले नंबर्स आहेत त्याला ऑड प्लेसेस म्हणतात. त्याची साईन बदला म्हणजे को फॅक्टर मिळेल 6 -6 2 -5 8 -3 1 -2 1. त्याच्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए काढायचं आहे. त्या ठिकाणी ट्रान्सपोज घ्यायचं आहे. को फॅक्टर मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आहे त्याचे फर्स्ट कॉलम लिहायचं आहे, सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आणि ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. या ठिकाणी आता किमती ठेवायचे. 1 डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू आहे 2. ॲडजॉइंट ऑफ ए इथं आपण वर शोधलेलं आहे ती किंमत ठेवा. हे झालं ए इनवर्स. आणि लास्ट स्टेप आहे कॅपिटल एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. एक्स म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स एक्स वाय झेड इज इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू ठेवा हाफ 6 - 5 1 -6 8 -2 2 -3 1 3 4 6. आणि या ठिकाणी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचे रो कॉलम मल्टिप्लिकेशन. सो वी गेट हाफ इज इक्वल टू 18 - 20 + 6 हाफ इंटू -18 + 32 + 2 आणि 6 - 12 + 6. आणि हाफ याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर येईल हाफ 4 2 0. 2 प्रत्येक एलिमेंटला जेव्हा डिवाइड करायचं आहे 4/2 2/2 0/2. सो एक्स वाय झेड वी गेट 2 1 0. सो बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स we get solution as x is equal to 2, y is equal to 1 and z is equal to 0. त्याच्यानंतर पुढचे एक्झाम्पल पहा. इफ a and b both are obtuse angle sin a 5/13 cos b is equal to -4/5 then find quadrant of angle a plus b. या ठिकाणी a plus b चा क्वाड्रंट ठरवण्यासाठी sin a plus b ची व्हॅल्यू काढायची. sin a plus b is equal to sin a cos b plus cos a sin b. आता एक्झाम्पलमध्ये साइन ए आणि कॉस बीची व्हॅल्यू दिलेली आहे. साइन इज इक्वल टू 5/13 कॉस बी इज इक्वल टू -4/5. कॉस ए आणि साइन बीची किंमत काढायची. साइन ए दिला आहे 5/13. साइन स्क्वेअर आहे 25/169. साइन स्क्वेअरवरून कॉस स्क्वेअर काढायचं आहे 1 - साइन स्क्वेअर ए म्हणजे 144/169. त्याचं स्क्वेअर रूट घ्या. कॉस इज इक्वल टू +-12/13. आता अँगल ए जो आहे तो ऑप्टिस आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस ए निगेटिव्ह असतो म्हणून कॉस एची व्हॅल्यू -12/13 घ्या. सिमिलरली कॉस बी इज इक्वल टू -4/5. साइन स्क्वेअर बीची व्हॅल्यू कॉस बीवरून साइन बी शोधायचं आहे. साइन स्क्वेअर बी म्हणजे 1 - कॉस स्क्वेअर बी. कॉस स्क्वेअर बीची व्हॅल्यू ठेवा 1 - 16/25. सिम्प्लिफाय करा. साइन स्क्वेअर बीची व्हॅल्यू मिळते 9/25. साइन बी येईल +-3/5. परत एकदा बी जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये जिथे साइन पॉझिटिव्ह असतो म्हणजे साइन बीची व्हॅल्यू 3/5 असेल. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी 5/13 -4/5 प्लस -12/13 इंटू 3/5 इज इक्वल टू -20/65 -36/65. याचे छेद समावेश ॲडिशन करा -56/65. ही येते साइन ए प्लस बीची व्हॅल्यू. आता ही साइन ए प्लस बीची व्हॅल्यू निगेटिव्ह येते म्हणजे साइन फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह व्हॅल्यू थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये असते. म्हणजे ए प्लस बी जो आहे साइन ए प्लस बी इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर ए प्लस बी इज आयदर लाईंग इन थर्ड ऑर फोर्थ क्वाड्रंट. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अटेम्प्ट द फॉलोइंग. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम 3 4 on the line 3x + 4y is equal to 7.
या ठिकाणी पी दिलेला आहे 0.34, त्याला x1 y1 म्हणा. लाईन दिली 3x + 4y = 7. हे सर्व टर्म्स जनरल फॉर्ममध्ये लिहा, सर्व लेफ्ट साईडला घ्या. 3x + 4y - 7 = 0. पीएमचा फॉर्म्युला वापरायचा. पीएम इज ax1 + by1 + c अपॉन a² + b². ए जे इक्वेशन आहे 3x + 4y, त्यामध्ये फक्त x आणि yची व्हॅल्यू 3 आणि 4 ठेवायचे. x3 ठेवा. 3 × 3 + 4 × 4 - 7 अपॉन ए म्हणजे xचा कोएफिशियंट 3 आहे, बी म्हणजे yचा कोएफिशियंट 4 आहे, म्हणजे a² + b², 3 + 3² + 4² असेल. सो वी गेट हिअर 9 + 16 - 7 अपॉन √25. 9 + 16 25 - 7 is 18 upon √5 is 5. So this is PM, which is 18.5, or this is 3.6 units. Next example, find the acute angle between the lines 3x - 2y + 4 is equal to 0, 2x - 3y - 7 is equal to 0. दोन लाईन्स दिले, दोन्ही लाईनचा स्लोप काढायचा आहे. पहिल्या लाईनचा स्लोप येतो -m1 is equal to -a/b, म्हणजे -3/-2 which is equal to 3/2. m2 येतो दुसऱ्या लाईनचा स्लोप -a/b. a म्हणजे x चा कोएफिशियंट, b म्हणजे y चा कोएफिशियंट, -2/-3 which is 2/3. थीटाचा फॉर्म्युला आहे tan इनव्हर्स ऑफ a1 - m2/1 + m1 m2. वरील शोधलेल्या किमती ठेवा. 3/2 - 2/3 अपॉन 1 + 3/2 + 2/3. न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 3 × 3 9, -2 × 2 4, 9 - 4 is 5. डिनॉमिनेटरला 3/2 आणि 2/3 कॅन्सल होतील, म्हणजे 1 येईल. त्याचा क्वेश्चन 1 + 1 म्हणजे 2 येईल. सो विच इज 5/6 / 2. हे /2 म्हणजे व्यस्त गुणिले होईल ते इंटू 2 / 2 मीन्स दिस इज थीटा tan इनव्हर्स ऑफ 5/6 / 2, म्हणजे थीटा इज इक्वल टू 5/10. दिस इज आन्सर. Next question is question number 6a. A bullet is fired into a mud and penetrates 120 t - 3600 t² meters in t second after impact. Calculate maximum depth of penetration. Maximum depth असे विचारले. Net y is equal to depth of the penetration. y ची maximum value काढायची. y be the depth of penetration and this is given equation दिलेलं आहे. y is equal to 120 t - 3600 3600 t². पहिल्या स्टेपला आपण dy/dt आणि d2y/dt2 शोधायचे. पहिल्यांदा dy/dt शोधा. dy/dt ऑफ y इज इक्वल टू dy/dt ऑफ राईट हँड साईडला आहे 120 t - 3600 t². त्या ठिकाणी सबट्रॅक्शन रूल वापरायचं आहे. dy/dt ऑफ 120 t - dy/dt ऑफ 3600 t². त्याच्यानंतर 120 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. dy/dt ऑफ t येईल. त्याचबरोबर 3600 ही कॉन्स्टंट आहे, dy/dt ऑफ t² येईल. dy/dt ऑफ t त्याची व्हॅल्यू 1 आहे. dy/dt ऑफ t² 2t आहे. dy/dt तर 120 - 7200 t. दिस इज व्हॅल्यू ऑफ dy/dt. आणखी आपल्याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं आहे. dy/dt ऑफ dy/dt इज इक्वल टू dy/dt ऑफ 120 - 7200 t. परत सबट्रॅक्शन आहे, दोन टर्मचं सबट्रॅक्शन करायचं. dy/dt ऑफ dy/dt लेफ्ट साईडला त्याची व्हॅल्यू होती d2y/dt2. राईटला सबट्रॅक्शन करा. dy/dt ऑफ 120 - dy/dt ऑफ 7200 t. त्याच्यानंतर 120 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. dy/dt ऑफ 7200 t मध्ये 7200 कॉन्स्टंट आहे, त्याला ऑपरेटरच्या बाहेर घ्या. देअरफॉर वी गेट d2y/dx2 इज इक्वल टू 0 - 7200 t/dt ऑफ t. त्याची व्हॅल्यू परत 1 येते. सो वी गेट d2y/dx2 इज इक्वल टू -7200. स्टेप 2 मध्ये काय करायचे, सॉल्व dy/dx इज इक्वल टू 0. या ठिकाणी dy/dxची किंमत ठेवा. 120 - 7200 t इज इक्वल टू 0. हे सिम्प्लिफाय करायचे आणि टीची व्हॅल्यू शोधायची. टीची व्हॅल्यू ती 1/60. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये काढलेली टीची व्हॅल्यू ठेवायची. पुट टी इज इक्वल टू 1/60 इन इक्वेशन 2. इन इक्वेशन 2 म्हणजे
d2y/dx2 ची व्हॅल्यू आहे ती आहे -7200 आणि विच इज निगेटिव्ह. टी 1/60 ठेवला तरी ती निगेटिव्ह व्हॅल्यूच येणार. सो दिस इज d2y/dx2 ऑलरेडीच निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, कॉन्स्टंट आहे -7200 विच इज लेस दॅन 0, दॅट इज निगेटिव्ह. सो y हॅज अ मॅक्झिमम ॲट t इज इक्वल टू 1/60. सो y मॅक्झिमम काढण्यासाठी काय करायचं, yचं दिलेले वरील इक्वेशन आहे त्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू ठेवायची. y इज इक्वल टू 120t - 3600 1/t². हे गिवन इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू 1/60 ठेवा. दॅट मीन्स 1/20 × 1/60 -3600 × 1/60². आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर मिळेल 2 - 3600/3600 which is equal to 2 - 1 which is equal to 1. So y max is equal to 1 meter, that is maximum penetration is 1 meter. This is answer. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द कर्व y² is equal to 4x at point A to A. Solution of this y² is equal to 4x. Call this is equation 1. त्याला इक्वेशन 1 म्हणा. डिफरन्शिएट हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. डिफरन्शिएट बोथ साइड d/dx ऑफ y² is equal to d/dx of 4ax. y² चा डेरिव्हेटिव्ह येईल 2y dy/dx. x² चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x. x² चा ऐवजी y आहे, y हे कॉम्पोजिट आहे. y² चा डेरिव्हेटिव्ह 2y आणि y चा डेरिव्हेटिव्ह येतो d/dx ऑफ y, दॅट इज dy/dx इज इक्वल टू. राईट साईडला 4a कॉन्स्टंट आहे, ऑपरेटरच्या बाहेर घ्या. d/dx ऑफ x त्याची व्हॅल्यू 1 येते. शेवटी dy/dx ची व्हॅल्यू येते 4a/2a. आता 4a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून ठेवायची. y² इज इक्वल टू 4ax आहे, म्हणजे 4a ची व्हॅल्यू येते y²/x. 4a ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर हे 1/2y कीप दिस ॲज इट इज. सो dy/dx इज इक्वल टू 1/2y इंटू 4a ची व्हॅल्यू ठेवली इक्वेशन 1 वरून, ती येते y²/x आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर उत्तर येतं dy/dx इज इक्वल टू y/2x. दिस इज कॉल इक्वेशन नंबर 2. हे dy/dx काढून झाल्यानंतर परत एकदा डिफरन्शिएट करायचे. d/dx ऑफ dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ y/2x. लेफ्ट साईडला d/dx ऑफ dy/dx म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येईल d2y/dx2. राईट साईडला 1/2 आहे ते कॉन्स्टंट घ्या. ऑपरेटरच्या बाहेर हाफ d/dx ऑफ y/x. y/xचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी क्वोशंट रूलचा वापर करायचा आहे. सेकंड फंक्शन x ॲज इट इज, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट d/dx ऑफ y मायनस नाव y ॲज इट इज d/dx ऑफ x आणि कम्प्लिटली डिवायडेड बाय v² म्हणजे x². आता d/dx ऑफ x ची व्हॅल्यू ठेवा आणि पुढे सिम्प्लिफाय करा. परत dy/dx ची इथं शोधलेली किंमत ठेवायची. इक्वेशन 1 वरून dy/dx ची किंमत पुट व्हॅल्यू ऑफ dy/dx त्याची व्हॅल्यू y/2x आणि dx/dx 1 येतो, म्हणजे न्यूमरेटरला हाफ इंटू ब्रॅकेट x इंटू y/2x मायनस y इंटू 1/x². पुढे जाऊन सिम्प्लिफाय करा. हे सर्व सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढचं ॲन्सर येतं 1/4 मायनस y/x², म्हणजे d2y/dx2 ची व्हॅल्यू येते -x²/y. आणि त्याच्यानंतर रेडियस ऑफ कर्वेचरच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे 1 + dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस्ट टू 3/2 अपॉन d2y/dx2. याच्यामध्ये किंमत ठेवा. dy/dx ची y/2x किंमत ठेवा, ब्रॅकेट स्क्वेअर करा. त्याचप्रमाणे d2y/dx2 ची किंमत ठेवा आणि नंतर x चा कॉर्डिनेट a ठेवायचा, y ची व्हॅल्यू 2a ठेवायची. पुढे जाऊन सिम्प्लिफाय करायचे. सो वी गेट ॲट एंड रो इज इक्वल टू -2^5/2 डिवायडेड बाय a/a⁻3. This is required radius of curvature. Now last example of the paper. Find mean and standard deviation and coefficient of variance of the following data. क्लास इंटरवल दिलेत. पहिल्या कॉलममध्ये क्लास इंटरवल लिहा, दुसऱ्या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सी लिहा. 6, 10, 12, 10, 8, 46 असेल उत्तर. FIची समेशन कॅपिटल N असते 46 येईल. आता मिड पॉईंट विचारलेत. मिड पॉईंट म्हणजे काय, तर लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 म्हणजे 0 + 5/2 येतं 2.5. 5 + 10 डिवायडेड बाय 2 येतं 7.5. म्हणजे हे मिड पॉईंट आहे 2.5, 7.5, 12.5, 17.5, 22.5. त्याच्यानंतर FIX आहे म्हणजे 6 × 2.5 15, 10 × 7.5 75. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने ही व्हॅल्यू काढायची FIXची.
एफ आय एक्स याची बेरीज करा, 595 येते, 595. त्याच्यावरून आधी एक्स बार शोधा. एक्स बारचा फॉर्म्युला आहे समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन इज इक्वल टू 595 अपॉन 46. एक्स बारची व्हॅल्यू होते 12.93. त्याच्यानंतर पुढचा कॉलम कॅल्क्युलेट करायचा डी आयचा, तो आहे एक्स आय मायनस एक्स बार. हे 12.93च्या ऐवजी 12.9 घेतले तरी चालेल आणि प्रत्येक एक्स आयमधून काय करायचं मायनस करायचं आहे. 2.5 मायनस 12.9 दॅट इज मायनस 10.4 मायनस 5.4 0.4 4.6 9.6 अशा डी आयच्या व्हॅल्यू मिळतील. पुढे गेल्यानंतर डी आय स्क्वेअर करायचं आहे. पुढच्या कॉलममध्ये एफ आय डी आय स्क्वेअर करायचं आहे. डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर असल्यामुळं थोडेफार त्याच्यामध्ये प्लस मायनस थोडीशी डेसिमल फ्रॅक्शन असू शकतात. सो वॉट वी गेट एफ आय डी आय स्क्वेअरची सम केली ते 1891 ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येऊ शकते. प्लस मायनस एखादी व्हॅल्यू कमी जास्त तुमचीसुद्धा होऊ शकते. 1891.36. सो वॉट इज स्टँडर्ड डेविएशन? सो विच इज इक्वल टू सिग्मा एफ आय डी आय स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर रूट ऑफ 189.36 अपॉन 46 आणि याचं कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने उत्तर काढायचं आहे 6.4122. त्याचबरोबर कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स इज इक्वल टू एच डी अपॉन मीन इंटू 100. सो पुट व्हॅल्यू ऑफ एच डी 6.4122 46 इंटू 100 विच इज इक्वल टू 13.93. हा कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स आहे. दीज आर द नथिंग बट सोल्युशन ऑफ दिस विंटर बेसिक मॅथमॅटिक्स क्वेश्चन पेपर. या पेपरमधले काही एक्झाम्पलला अल्टरनेटिव्ह सोल्युशनसुद्धा असू शकतं. ठीक आहे, आपला अभिप्राय आपण कळवावा. धन्यवाद.